सखी सावली काव्यांजली. हाय. काय लहान मुलांसारखं चाललंय? मी आज खूप खुश आहे प्रीतम. काय झालं? अरे मला अक्काईचा फोन आला होता. ती ना पैसे घेऊन महापालिकेत गेली आहे आणि ती म्हणाली की त्यांना घर परत मिळणार आहे. सिरियसली? दॅट्स ग्रेट न्यूज अंजली. हो प्रीतम. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. फक्त कॉन्ट्रॅक्टचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना की सगळं झालं. पण मला खात्री आहे ते सुद्धा लवकर सॉल्व्ह होईल. एक मिनिट. विजय लागता फोन. हा विजय बोल. हा प्रीतम, अरे मी तुला भेटायला स्टुडिओमध्ये आलो होतो आणि इकडे एक मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? एक मिनिट. काय काय प्रॉब्लेम? आणि तू मला आधी नीट सांग काय झालंय. अरे तू आधी इकडे निघून ये, आल्यावर मी तुला सविस्तर सांगतो. प्लीज तू लवकर निघून ये. अरे विजय काहीतरी तर सांग. बरं मी काम करतो, लवकर लवकर पोहोचतो ते. ओके बाय. काय झालं प्रीतम? ऍक्च्युली काय नाही, विजय माझा मित्र आहे ना, तो आता स्टुडिओला आहे आणि मला सांगतोय की काहीतरी प्रॉब्लेम आहे तिथे. मला लवकर लवकर तिथे जाऊन बघायला लागेल. चल बाय. थांब एक मिनिट. काय? हात दे. हा धागा प्रत्येक संकटांपासून आपल्या दोघांचं रक्षण करेल. चल मी पण येते तुझ्यासोबत. चल. हे घ्या पाणी. काव्याला जाऊन बराच वेळ झाला, अजून आली नाही. सगळं नीट झालं असेल ना? अगं आपल्या पोरीने आधीच एवढी मेहनत घेतली आहे. यापुढे कुठलंही आव्हान तिची वाट अडवू शकत नाही. आई बाबा मी आली. म्हणजे आपलं घर. नाही, आई चला. हा थांब जरा. मी जे सांगितलंय ते लक्षात घे आणि नेक्स्ट टाइम कॉल करायच्या आधी मेसेज कर. ठीक आहे, आता फोन ठेव. बाय. श्रेष्ठा, मला काही गोष्टी कळल्या. म्हणजे म्हणजे
मी आत्ता जॉबसाठी बघत होतो. तर त्यांना इमिडिएट जॉईन करणारे कॅन्डिडेट्स हवेत. ओके मग ठीक आहे ना. ठीक आहे, मी आजच आपले CVs पाठवतो. का? तू आपल्या जॉबचा विचार सोड आणि तुझ्या बायकोनी जो जॉब करून ठेवलाय ना त्याचा विचार कर. म्हणजे तुझ्या सो कॉल्ड आदर्श बायकोनी फायनली घर ताब्यात घेतलंय. चांगलंच आहे ना. नाही म्हणजे आई बाबा किती दिवस दुसरीकडे राहतील. म्हणजे ठीक आहे, माझी मावशी येते तरी. म्हणजे तुला काहीच माहित नाहीये. ती काव्या तुला न सांगता बरंच काय काय करते आणि आता तर तुझं घर बळकवायला निघालीये. उगाच काहीतरी बोलू नकोस. अरे मी तुझ्या काळजीनीच बोलते विशू. काव्यानी स्वतःच्या हिमतीवर घर परत मिळवलं, तुझी जराही मदत न घेता. तुला तुझ्याच घरातून हकलून आता त्या घराची मालकीण झाली ती स्वतः. आणि एवढं सगळं करूनही तिचं मन भरलं नाही. हा, आपल्या ऑफिसमध्ये येऊन तमाशा केला आणि तुझा जॉब हिरावून घेतला तिने. तू मला विचारशील तर आत्ताच्या आत्ता त्या घरात जाऊन जाब विचारायला हवास तू तिला. हो, नाहीतर ती काव्या कधी घरावर दावा सांगेल आणि तुझं घर तुझ्या हातून कायमचं निघून जाईल, कळणार नाही तुला. आई आई हे सगळं कशासाठी? अगं हे घर सोडवण्यासाठी तूच धडपड केलीस ना. तुझ्या मेहनतीमुळे आपल्याला हे घर परत मिळालंय. मग तुझा नव्याने गृहप्रवेश नको व्हायला. माप ओलांड आणि आत ये. काव्या, अगं मीनाक्षी म्हणते तर बरोबर आहे. अगं हा तुझाच हक्क आहे. तू पहिल्यांदा माप ओलांडून सून म्हणून या घरात आलीस ना, तेव्हाही घर समृद्ध झालं. म्हणून पुन्हा एकदा त्याच पद्धतीने तुझं स्वागत करून हे घर सुखी संपन्न होत. ये आत ये. अरे काय झालंय? कसला प्रॉब्लेम? अरे मी तुलाच भेटायला स्टुडिओमध्ये आलो होतो. अरे इथे काही माणसं घुसली आहेत. हा स्टुडिओ ताब्यात घेण्याबद्दल बोलतायत ते. व्हॉट? हो, आणि त्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलताना ऐकलं मी त्यांना. बहुतेक त्याच्याबद्दलच काहीतरी असेल. अरे तू त्यांना अडवलं नाहीस का? अरे अडवलं मी त्यांना, पण ते ऐकतच नाहीयेत. आतमध्ये घुसले सरळ. स्टुडिओ ताब्यात घ्यायला आलोय आम्ही. ताब्यात? तशा ऑर्डरच आहेत आमच्याकडे. हो पण प्रीतमला तर येऊ द्या. हे काही नाही. ए त्यांना बाहेर नाही. ओ ओ काय करताय? ओ ओ. आतमध्ये सामानाची उलथापालथ करून टाकली आहे त्यांनी. बाजू मला बघू. अरे